हाय फ्रेंड्स, मी वर्षा. स्वागत आहे तुमचं माझ्या या मिनी व्लॉगमध्ये. तुम्हाला सांगितलं आहे मी की आईवडिलांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयामध्ये घेऊन आली आहे. बहीण आणि मी तर पूर्ण संग्रहालय मी तुम्हाला दाखवला आहे. याचा व्हिडिओ अपलोड केला आहे. तुम्हाला बघायचं असेल तर बघा. मस्त निवांतपणे सगळे थोडा वेळा मी बसले. चला आता वरती जाऊयात. वरतलं पण तुम्हाला थोडंसं दाखवते. इथं बी आल्यानंतर सुरुवातीलाच मस्त असं गौतम बुद्धाची मस्त अशी हे मूर्ती ठेवलेली आहे आणि आतमध्ये मूर्तीच्या खाली मस्त असं पिंपळाचं पान आहे जे असं गोल गोल फिरत आहे. चला आता वरच्या बाजूनी पण हे बघा मस्त असे तांबे पितळेचे भांडे ठेवलेले आहेत. पूर्ण जुन्या वस्तू ठेवलेल्या आहेत. वरती काही फोटो लावलेले आहे. खाली माहिती दिलेली आहे. आई बघा माझी कशी पाहत आहे. तिकडे भारती बाबाला सांगत आहे आणि हे समोरून असं दिसते. एकदम वर खालती पण सर्व असं ठेवलेला आहे. वरती काही फोटो आणि काही सामान पण ठेवलेलं आहे आणि तुम्ही पूर्ण माहिती वाचून त्याने पूर्ण माहिती घेऊ शकता. चला आता थोडंसं पुढे जाते तर हे काही वस्तू ठेवायचे सामान आहे. हे बघा काय आहे काय माहिती. हे बघा चष्म्याचं कवर आहे. काही पॉलिश करायचं, बूट पॉलिश करायचं सामान आणि काही असं बारीक किरकोळ सामान आहे जे बाबासाहेब वापरत होते. त्यांच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. हे बघा सर्व वापरायच्या वस्तू एकदम असं काचाच्या बॉक्समध्ये टिकण्यासाठी एकदम असं सजून वगैरे. हे माता रमाई आमच्या द्यायचा फोटो आहे खाली आणि हे आपले बाबासाहेब आणि हे काही वस्तू ठेवलेल्या आहेत खाली. हे बघा बॉक्समध्ये पॅकिंग वगैरे करून आणि धूळ वगैरे पण नाही आहे. साफसुथरे एकदम स्वच्छता आणि एकदम सांभाळून ठेवलेल्या आहे सर्वच वस्तू. खूप छान असं हे संग्रहालय आहे. आले इथं पुण्यामध्ये तर नक्की या इकडे बघण्यासाठी. तर आम्ही पुन्हा हे थोडंसं शूट करत आहे. तुम्हाला मी सांगतो मी याचा फुल व्हिडिओ अपलोड करेल. मी शॉर्ट व्हिडिओ याच्यासाठी अपलोड करत आहे की मी न्यू आहे आणि मला कोणी ओळखत नाही तर माझे व्हिडिओ कोणी जास्त बघत नाही. तर सर्व दाखवून आणि खाली आले तर खाली मस्त असा सुंदर बाबासाहेबांचा छान असा स्टॅच्यू आहे. तुम्ही बघू शकता एकदम असं खरोखर वाटत आहे की खरंच बसले आहेत आपल्या समोर खुर्चीवरती. इथं उभे होते तर मला असं वाटत होते की माझ्या समोर बसले आहेत काय. एकदम असं आता बहीण थोडेसे शूट वगैरे करत आहे. आई बाबाचे फोटो काढत आहे. तिथं अलाउड नाही आहे पण आमचं नंतर लक्ष गेलं की इथं अलाउड नाही आहे फोटो व्हिडिओ काढणं. तर तुम्ही बाहेरून करू शकता पण आम्ही आतमध्ये गेल्यानंतर आम्ही ते वाचलं पण आम्ही पटकन फोटो काढून नंतर आम्ही बाहेर येऊन गेले. बाहेर आल्यानंतर हे बघा एकदम सुंदर असं हे गार्डन आहे. मोठी एक लायब्ररी आहे अभ्यासाची पोरा मुलांना अभ्यास करण्यासाठी. तर मी नाही वडिलांना बहिणीला दिलं सोडून आणि माझी मी निघली माझा फोन घेऊन आणि मी येऊन एक निवांतपणे झाडाखाली बसून गेले. आणि हे बघा समोर ही मोठी एक लायब्ररी आहे. इथं मुलं मुली मस्त अभ्यास करता. खूप मोठं असं जागा आहे. छोटे छोटे असे प्लांट लावलेले आहेत. कोणते आहेत काय माहिती. खूप सुंदर असं गार्डन केलं आहे. सजवेल तर एवढं छान होतं ना. इथं फोटो व्हिडिओ भरपूर लोक असे काढता. इथं पोरं अभ्यास पण करता आणि शांत एकदम. आता हे बघा मला शोधत हे आले आहे बाहेर. म्हटलं मी हात दिला त्यांना म्हटलं या इकडे आल्यानंतर इथं बसलो आम्ही थोडा वेळ. थोडे कुरकुरे वगैरे चिप्स वगैरे आणले होते ते खाल्ले आम्ही. थोडं पाणी वगैरे पिऊन आणि आता चला आई बाबा म्हणत होते की एक मूर्ती आहे एकदम समोर दिसत होती. खूप सुंदर अशी मूर्ती दिसत होती दूरनं गौतम बुद्धाची. त्यांना म्हटलं चला काय नवरीवाल्या आईला म्हटलं तू चल वरती आणि दोघांचा बी एक फोटो काढून घेते. आणि फोटो काढत आहे सांगलं त्याला आम्ही पूर्ण व्हिडिओ बनवून घेतला. दोघांचा पण फोटो काढला. बाबाला म्हटलं शूज खाली काढून घ्या आणि पाय वगैरे पडले ते दोघं पण 2-3 फोटो काढून घेतले. पहिले व्हिडिओ केला नंतर फोटो काढले. ते फोटो पण मी यामध्ये ऍड केले आहे कारण की काही फोटो ऍड करते मग फोटो कसं मोबाईल जुना झाला की डिलीट होत राहता आणि आठवण राहत नाही. तो व्हिडिओच्या माध्यमातून मी काही फोटो असे ऍड करत आहे. माझ्या आई वडिलांचे माझे बहिणीचे एक आठवण राहून जाईल. व्हिडिओ कुठे जाणार नाही माझ्या युट्यूबवरला. तुमच्यासारखे माझे व्ह्यूअर्स पाहतील फक्त. तर तुम्हाला आजचा हा मिनी व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर नक्की करा. आणि संग्रहालय आतमधून कसं आहे त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे. तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकता. इथं 50 रुपये एका माणसाचं तिकीट आहे. छान असं गार्डन होतं. मस्त असे गुलाबाचे फुलं लावलेले होते. चला म्हटलं फुलाचं थोडंसं शूट करू. एक फुल तोडलंही नव्हतं मी फक्त हातच लावला तर तिकडून मला सिटीचा आवाज आला. नंतर मी घाबरून येऊन बसले. तर तुम्हाला आजचा हा माझा मिनी व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.